थोडं भरून गेला असतं तळ ते, पण ते मोटर इकडे पाण्यावर चालू आहे मोटर चालू आहे. आपण धानोरा या गावात आलेलो आहे. ज्ञानेश्वर काकडे पाटील यांच्या शेतामध्ये यांचं अंडर वॉटरचं लिकेज झालेलं होतं आणि या शेततळ्यामध्ये त्यांनी मत्स्य व्यवसाय केलेला आहे आणि मत्स्य व्यवसाय प्लस मोत्याची शेती त्यांनी ती केलेलं आहे. आता त्यांचं मोत्याच्या शेतीमध्ये दुसरं वर्ष आहे. आपण त्यांच्याकडून थोडेसे त्या संदर्भात थोडं म्हणजे विचारू आपण त्यांना. तुम्ही मागच्या वर्षी नमस्कार. तुम्ही मागच्या वर्षी मोत्याची शेती केली होती. हो. तर मोत्याच्या शेतीमध्ये तुम्हाला किती त्यात मोती याच्यात टाकले होते? आपण गेल्या वर्षीला 4,000 टाकले होते. सर्व 4,000 टाकले. तर 4,000मध्ये तुम्हाला त्याच्यातून त्याचा खर्च किती आला आणि उत्पन्न किती निघालं? खर्च जेमतेम डबल झाला, मुनाफा डबल आला आपल्याला त्याचा. नाही, आता तुम्हाला समजा त्याला टाकायला किती खर्च लागला? त्याला टाकायला आपल्याला 3,20,000 रुपये आला होता. 3,20,000 रुपये. आणि त्याचं उत्पन्न किती मिळालं तुम्हाला? उत्पन्न त्याचं 8 लाख रुपये आपल्याला उत्पन्न आलं. वा, चांगलं मिळालं. आता यंदा तुम्ही किती टाकले ते? आता 5,000 टाकले यावर्षी. 5,000 टाकले. तर 5,000ला तुम्हाला आता खर्च किती आला? खर्च याला 4 लाख. 4 लाख रुपये आला. आता याचं आता टाकून किती दिवस झाले तुम्ही याला? आता काय 4 तारखेला टाकले ती. हे म्हणजे जुलै म्हणजे 4 तारखेला, म्हणजे आता 4 तारखेला त्यांनी नवीनच टाकले. मोती त्यात सोडलेले. आता ते हार्वेस्टिंगला कधी येणार, म्हणजे काढायला कधी येणार? ते 12 महिन्याला. 12 महिन्याला येणार. 12 महिन्यामध्ये राईट येतं ते. धानोऱ्याचे काकडे पाटील प्रगतशील शेतकरी आहेत. त्याचा फायदा, या पाण्याचा वापर ते भाजीपाल्याला सुद्धा करतात आणि सेंद्रिय पद्धतीने चांगल्या प्रकारे ते भाजीपाला पिकवतात. गोबी पण लावलेली आहे ना. गोबी, भुईमूग लावलेलं आहे. बीन्स आणि मिरची पण आहे. मिरची. आपण त्यांच्या तळ्याचं अंडर वॉटर म्हणजे पाण्यातलं लिकेज झालं होतं ते आपण लिकेज त्यांना बंद करून दिलेलं आहे आणि त्यांच्याकडून आपण थोडीफार मोत्याची आणि मत्स्य व्यवसायाची थोडी माहिती घेतली. धन्यवाद.